गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय सगळे बरे आहे ना. चला आजच्या व्लॉगला चालू करूया. आपल्या सकाळ सकाळी कामावरती निघालेलो. हे बघा अशी ट्रॅफिक वगैरे होते, एकतर जाम वैतागलेलो. रूमपासून काम जवळच आहे माझं, त्यामुळे मी चालत जाते, दररोज चालत येते. हे बघा रस्ता क्रॉस केला. आज पण कालसारखीच मला ऑर्डर होती. ऑनलाईन काय काय आलेलं भाजी वगैरे ते सरांनी सांगितलेली मला घेऊन यायला, म्हणून मी त्याची वाट बघत उभी राहिलो. इथं आमच्या इथे एक पिंपळाचं झाड आहे तिथं. अरे किती वेळ वाट बघते, तो आलाच नाही. तोपर्यंत आमचा दादा आला. मग दादा मला बोलला चल आपण नाश्ता करून घेऊ. इथं एक दादा आहेत इडलीवाले, ते खूप छान इडली वगैरे देतात. कधी आले तुम्ही इथं तर कधी पण यांच्याजवळ नाश्ता करा. तोपर्यंत तो हायपर प्युरीवाला आला. मग हे साहित्य काय काय होतं ते सर्व घेतलं. त्यांनी सगळं दिलं पण आम्हाला, पण आम्ही काहीच घ्यायला आणलं नव्हतं ट्रॉली वगैरे आतून. आम्ही आमच्याच स्वतःच्या बॅगमध्ये, हे बघा कॅप्सिकम होते, टमाटर होते, परत काकडी वगैरे असं सगळं आलेलं. ते घेतलं दादांनी पिशवीत वगैरे भरून. टमाटर जास्त झाले म्हणून त्यांनी बॅगेत पण टाकलेले. असं हे सगळं सामान होतं आमचं. नंतर एवढं जड सामान आमचे दादासाहेब घेऊन चाललेले आत. नंतर आलो, नाश्ता केला, पहिला खाल्लं आहे नाश्त्याला. त्याच्यानंतर ताईने आमचा राईस वगैरे आणलेला, तो पण नाश्त्यालाच आम्ही खाल्ला. एक तर जाम भूक लागलेली. चाय वगैरे पिला थोड्या वेळाने. चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर माझ्या कामाला सुरू झालं. हे बघा असं रिसिट वगैरे काढायचे, असं आहे सगळं काम माझं. तसं कंटिन्यू 2 वाजेपर्यंत मी कंटिन्यू तिथंच होते, 2-3 वाजेपर्यंत. नंतर मग तोपर्यंत फ्रीज वगैरे आलं, मग त्याच्यात आईस्क्रीम वगैरे ॲड करायचे होते मला. ते ॲड वगैरे केले. कॅम्पा वगैरे सगळं आलेलं, ते पण सेट करून घेतलं. नंतर घरी येते वेळी झाडांना पाणी घालायचं होतं तिथल्या आमच्या, त्याला पाणी वगैरे घातलं. आणि असं झाला माझ्या दिवसाचा शेवट. बाय बाय.